शरीरामध्ये रक्ताचा शेवटचा थेंब असेल तोपर्यंत मी या मायबापासाठी या जनतेसाठी लढत राहील। मग मला असं वाटतं माणसाने नाही काही कमवलं पण माणसाच्या मनात घर केलं। अजन्मी हारण्याचा इथे कुठे सवाल आहे, अजन्मी हारण्याचा इथे कुठे सवाल आहे। तुकाराम महाराज नेहमी सांगायचे की पुत्र हवा ऐसा गुंडा त्याचा त्रेलोकी झेंडा। 2026च्या निवडणुकीसाठी भाऊ तुमचा मुख्य विकास अजेंडा काय आहे? पण लातो के भूत अगर बातों से मानते नाही। तर येणाऱ्या काळामध्ये सगळ्यात ज्वलंत प्रश्न जर कोणता हाती मी घेणार आहे, कोणता प्रकल्प हाती घेणार आहे, तो जरी आमदाराचा असेल पण मी आंदोलनाच्या माध्यमातून त्या प्रश्नाला वाचा फोडणार आहे। ला हेच आव्हान करते का बुवा तुम्हाला माणसाचं काम बघा आणि आम्हाला निवडून द्या। हा एकही आंदोलन माझं कुठलंही स्वतःच्या स्वार्थासाठी नव्हे। त्यांनी पण यांचा आदर्श घेऊन सगळ्या महिलांना बाहेर काढा, काऊन की आज जसा माझ्या नवऱ्याने मला सपोर्ट केला सगळ्यांनी असा सपोर्ट करा हेच आव्हान करते। बाहेर सगळ्यांसाठी टाइम देता, आमच्यासाठी काय, आमच्यासाठी किती टाइम देता? शुभमचा सगळ्यात जर जिव्हाळ्याचा प्रश्न कोणता असेल ना तर तो प्रश्न आहे अपंग। उभ्या महाराष्ट्रामध्ये स्थानिक स्वराज्य संस्थेचं वारं वाहू लागलंय आणि बिगुल वाजलेलं आहे। त्या अनुषंगाने आज मी गोळडगाव सर्कलमध्ये आपले जनतेचे प्रिय उमेदवार ज्योती सुधाकर शिंदे आणि सुधाकर भाऊ आपल्यासोबत उपस्थित आहे। येत्या 5 फेब्रुवारी 2026 होऊ घातलेलं इलेक्शन अजितदादा यांच्या अकाली मृत्यूमुळे 7 फेब्रुवारी 2026ला होणार आहे। तर आपले लोकप्रिय उमेदवार सुधाकर भाऊ शिंदे आपल्यासोबत आहे। तर आपण सुधाकर भाऊ यांना असा प्रश्न विचारू की तुम्ही येणाऱ्या इलेक्शनला जनतेला काय आव्हान करसाल आणि जनतेने तुम्हाला का निवडून द्यावं? सर्वांना नमस्कार। गेल्या 2009 पासूनचा हा संघर्ष आहे आणि तो जनतेने बघितला आहे। त्यामुळे जनतेला जे आपले विरोधक उभा आहे त्यांना जनतेला जाहीरनामा देणं आहे, पण या सुधाकर शिंदेला जनतेला जाहीरनामा देण्याची गरज नाही। कारण की 2009 पासून ते आत्तापर्यंत जे आपण कुठल्या पदावर नसताना कामं केले जनतेचे, तर जनतेच्या मनामध्ये घर निर्माण झालं। हे पोरगं जर कुठल्या पदावर नसताना इतके कामं केले तर या पोराला या पदावरती पोहोचवल्यानंतर कित्येक काम करेल ही जनतेची भावना जनतेच्या मनामध्ये निर्माण झालेली आहे। मग ते कुठल्याही पक्षाचा असो, कुठल्याही जाती धर्माचा असो, कुठल्याही गोरगरीब असो की श्रीमंत असो, प्रत्येकाच्या मनामध्ये एकच प्रश्न निर्माण होतोय की हे पोरगं जिल्हा परिषदमध्ये पोहोचलं पाहिजे। त्यामुळे येणाऱ्या काळामध्ये जनतेने भरभरून आशीर्वाद दिल्यानंतर आपण पहिलं प्राथमिक म्हणजे पहिला जर माझा मुद्दा आक्रमक असेल तो जर मुद्दा असेल तर तो आरोग्याचा आहे। आज जिल्हा परिषद अंतर्गत PSC असेल, आरोग्य केंद्र असतील, उपआरोग्य केंद्र असतील, लाखो करोडो रुपये आरोग्य केंद्रावरती खर्च चालू आहे आणि जनतेला त्याचा फायदा कुठल्याही पद्धती नाही। त्यामुळं पहिला सगळ्यात आग्रही प्रश्न जर असेल तर यानंतर तो आरोग्यावरती असेल। त्यानंतर शिक्षणाचा प्रश्नसुद्धा खूप गंभीर प्रश्न बनलेला आहे। गावोगावी शाळा आहे, शाळेच्या मेंटेनन्सवरती लाखो करोडो रुपये खर्च चालू आहे आणि त्यामध्ये मुलं किती शिकतात तर त्यामुळे त्या शाळेमध्ये मुलं आता राहिलेले नाही। खऱ्या अर्थानं शाळेमध्ये या येणाऱ्या काळामध्ये एवढं चांगल्या पद्धतीने आपल्याला नियोजन करायचं आहे की इंग्लिश मीडियमचा मुलगा हा प्राथमिक शाळेमध्ये येणाऱ्या काळामध्ये शिकल्याशिवाय राहणार नाही, असं मी जनतेला आव्हान करतो आणि आश्वासन देतो। भाऊ, जसं तुम्ही सांगितल्याप्रमाणे गोळडगाव सर्कलमधील पूर्ण जनतेने ही निवडणूक हातात घेतली आहे आणि पूर्ण महाराष्ट्राचं आणि संभाजीनगर जिल्ह्याचं पूर्ण लक्ष प्रहार पक्षाचे अधिकृत उमेदवार सुधाकर भाऊ तुम्ही कार्य करताय आणि पूर्ण जनतेचं लक्ष तुमच्याकडे आहे। तर मी तुम्हाला असा प्रश्न विचारू इच्छितो की तुम्ही निवडून आल्यानंतर प्राधान्यानं 100 दिवसामध्ये तुम्ही काय कार्य करसाल? सगळ्यात महत्त्वाचं सन्माननीय बच्चूभाऊ कडू
ज्यावेळेस आमदार होते त्यावेळेस त्यांनी आमदाराची राहुटी आपल्या गावामध्ये हा उपक्रम राबवला होता. त्याच पद्धतीने मी देखील प्रत्येक गावामध्ये जिल्हा परिषद सदस्याची राहुटी आपल्या गावामध्ये, त्या राहुटीमध्ये राशनचे प्रश्न सोडले जातील, तहसीलचे प्रश्न सोडले जातील, तलाट्याचे प्रश्न सोडले जातील, ग्रामसेवकचे प्रश्न सोडले जातील, आरोग्याचे प्रश्न सोडले जातील, शिक्षणाचे प्रश्न सोडले जातील, महावितरणचे प्रश्न सोडले जातील. अशा अनेक मुद्द्यावरती आपण जिल्हा परिषद सदस्याची राहुटी आपल्या गावामध्ये हा उपक्रम सगळ्यात अगोदर मी प्रत्येक गावामध्ये घेणार आहे. खूप चांगली योजना आहे भाऊ तुमची. जसे की मी मागील 2 दिवसापासून पूर्ण जिल्हा परिषद सर्कल गोलटगाव येथे फिरत आहे. तर पूर्ण जनतेने ही इलेक्शन हातात घेतलेली आहे. तर आपण सुधाकर भाऊला प्रश्न विचारू की तुमची लढत मुख्य कोणासोबत असणार आहे? माझी लढत ही धनदागड्या उमेदवारासोबत. एकीकडं धनशक्ती विरुद्ध ही जनशक्ती ची लढाई आहे. कारण की एकीकडं पैसा आहे आणि एकीकडं काम आहे. जनतेच्या मनामध्ये आतापर्यंत मी ज्या गावामध्ये जातोय, आपले उमेदवार ज्या गावामध्ये जात आहे, हे उमेदवार भाड्याने पैसे देऊन स्वतःची पब्लिसिटी करताय. पण आम्ही जनतेला फक्त हात जोडण्यासाठी गावामध्ये जातो. तर त्या गावामध्ये कमीत कमी 200, 300 लोक, महिला, वयोवृद्ध, ते कुठल्या समाजाच्या, सर्व समाजाचे बांधव एकदम ताकदीनं गावामध्ये उभा आहे की भाऊ आपण या गावामध्ये फिरू. आणि आम्ही आपलं 10-5 जण जातो आणि पूर्ण गावातील पब्लिक या त्या गावामध्ये आमच्यासाठी उभा राहते. हे प्रेम आहे, हे जनतेचं मायबापाचं प्रेम आहे. हे जनतेने आता ठरवलं आहे की आपल्याला कामाचा माणूस लागतो, कुठल्या पक्षाचा नाही, कुठल्या धर्माचा नाही, कुठल्या जातीचा नाही. तर आता येणाऱ्या इलेक्शनला आपल्याला जर त्या जिल्हा परिषदमध्ये कोणाला पाठवायचं असेल तर ते धनशक्ती विरुद्ध जनशक्ती, अर्थातच काम. जो कुठलाही तो बांधावरचा माणूस असेल, तो 10 ताळाच्या बिल्डिंग मधला माणूस असेल, तो डायरेक्ट मला फोन करतो आणि भाऊ आमची डीपी जळाली, भाऊ आमच्या डीपीचं वायर जळालं, भाऊ आमचा तलाठी काम करत नाही, भाऊ आमचा ग्रामसेवक काम करत नाही, भाऊ आमचं कामगाराचे मुद्दे हे असं आहे, स्कॉलरशिपचा मुद्दा आहे, त्यानंतर तुमच्या भांड्याचा मुद्दा आहे. अनेक प्रश्न घेऊन जनता माझ्याशी डायरेक्ट थेट संवाद साधू शकते, फोनवरती बोलू शकते. एक फोन आला आणि त्या शेतकऱ्याचं काम झालं, एक फोन आला त्या मायबापाचं काम झालं, एक फोन आला त्या वयोवृद्धांचा पगार चालू झाला, एक फोन आला त्या अपंगाचा प्रलंबित प्रश्न मार्गी लागले, एक फोन आला त्या कामगाराचा प्रश्न प्रलंबित तो मार्गी लागला, एक फोन आला, एक दिवसामध्ये डीपी आला. ज्या डीप्या 15-15 दिवस माझ्या शेतकऱ्याला मिळत नव्हत्या, 3 दिवस आंदोलन उपाशी पोटी त्या महावितरणच्या कार्यालयात बसलो. 3 दिवस थंडी, मरणाची थंडी होती. एकीकडं शेतकऱ्याचा प्रश्न होता, ती थंडी 0 झाली आणि शेतकऱ्याचा प्रश्न यशस्वी झाला. आज या विभागामध्ये शेकटा सबस्टेशन अंतर्गत अर्ध्या गावामध्ये दिवसा लाईट मिळाली आणि अर्ध्या गावामध्ये येणाऱ्या 8 ते 15 दिवसामध्ये दिवसा लाईट मिळणार आहे. आणि वायगाव देमणीमध्ये जो सौर ऊर्जेचा प्रोजेक्ट चालू आहे, आमच्याच काही गावातील धनदागड्या पुढाऱ्याने तो प्रश्न कुठंतरी शेतकऱ्याच्या आड जाऊन तो रस्ता थांबवला होता. तो रस्ता आपण स्वतःच्या जमिनीतून देऊन आज तो रस्ता चालू केला. तो प्रोजेक्ट शेवटच्या टप्प्यामध्ये आहे. आज ते काम चालू झालं आणि येणाऱ्या 2 महिन्यामध्ये तो प्रोजेक्ट कंप्लीट होईल आणि माझ्या शेतकऱ्याला दिवसा लाईट मिळेल. हा सगळ्यात मोठा तो आंदोलनाचं यश आहे. भाऊ तुम्ही जसं समाजसेवेचा विडा उचललेला आहे, तर याची सुरुवात आणि याचा आदर्श तुम्ही काय सांगसाल? खरं तर याचा विषय असा, मी मूळ माझं गाव वाहेगाव देमणी आणि मी 7वी नंतर गोलटगावला शाळेमध्ये गेलो. गोलटगावला शाळेमध्ये शिक्षण घेत असताना तिथं शाळेचं इलेक्शन लागलं
पहिल्या वर्षी मला काही कळालं नाही, 8वीला. आणि 9वीला गेल्यानंतर तिथून ते सुरू झालं शाळेचं इलेक्शन. आणि ज्यावेळेस शाळेचं इलेक्शन झालं, मी 9वीला त्या शाळेमध्ये सचिव या पदावरती उमेदवारी अर्ज भरला, उभा राहिलो आणि मी पडलो पहिल्या वर्षी. पण अक्षरशः 2000 म्हणजे 3ला 2002ला का 3ला 10वीला होतो. अक्षरशः त्या वर्षी इलेक्शन लागलं. अध्यक्षपदासाठी माझा मित्र उभा होता, मी सचिव पदासाठी होतो आणि आमचं सगळं पॅनल तिथं सुरू होतं. अक्षरशः समोरचं जे आमचं पॅनल होतं ना, तर अक्षरशः डिपॉझिटच जप्त झालं त्यांचं. म्हणजे एवढी मेहनत, जिद्द आणि अंगामध्ये ह्या सगळ्या गोष्टी. दुसऱ्या 2022मध्ये असताना अक्षरशः समोरच्या पॅनलचं डिपॉझिटही जप्त झालं आणि त्या मुलाने शाळा सोडली. इतका अनुभव आहे, त्या शाळेपासून अनुभव आहे. आणि मग शाळा झाली, मी संभाजीनगरला गेलो. संभाजीनगरमध्ये व्यवसायाच्या उद्देशाने गेलो, व्यवसायामध्ये उतरलो. घरची परिस्थिती एकदम हालाकीची असल्यामुळे पुढं शिक्षण घेता आलं नाही, पण काम केलं आणि त्यानंतर शिक्षण घेतलं आणि व्यवसायामध्ये चांगल्या पद्धतीनं स्ट्रगल केलं. त्यानंतर 2008ला मी राजसाहेबाच्या पक्षामध्ये सुरुवात केली, कुठंतरी चळवळ डोक्यामध्ये. आणि 2008ला जसं एक आंदोलन झालं, राजसाहेबाला अटक झाली आणि तितक्याच ताकदीनं आम्ही शेकटा येथे रस्त्यावरती उतरून नासधूस केली. एस टी बस फोडल्या, एस टीतले लोक खाली उतरले. हे आक्रमक आंदोलन. आणि ते आक्रमक आंदोलन केलं, जेलामध्ये गेलो, 7-8 दिवस जेलमध्ये राहिलो. त्यानंतर 2009चं इलेक्शन लागलं. आमच्या इथं आमचे पाहुणे वाघ दरकवाडींचे दिलीप वाघ म्हणून पंचायत समितीला त्यांचं दुःखद निधन झालं. आणि त्यानंतर ते 6 महिन्यानं इलेक्शन लागलं. आमचं नेमकं लग्न झालं होतं. नेमकं लग्न झालं काहीतरी मार्चमध्ये आणि सप्टेंबरला ते इलेक्शन लागलं 2009ला. आम्ही दोघंच इलेक्शनचा फॉर्म भरला. खुलताबादला गेलो, दर्शन घेतलं. मी रक्तदान केलं. रक्तदान करून फॉर्म भरला आणि फॉर्म भरल्यानंतर गावं शोधायला गेलो की ह्या गटामध्ये गाव कोणते कोणते, हे गावं शोधायला गेलो. सुरुवातीला मी मोटरसायकलवरती फिरलो. गोलडगावच्या पलीकडं काही माहीतच नव्हतं. कारळ कुठं आहे, कवडगाव कुठं आहे, दरकवाडी कुठं आहे, कोळघर कुठं आहे, ते आडगाव कुठं आहे, ते गारेगाव कुठं आहे, हे शोधत शोधत मोटरसायकलवरती गेलो. आणि त्यावेळेस कुठलं ओळख नाही, पाळख नाही. पहिल्या दिवशी मोटरसायकलवरती गेलो. दुसऱ्या दिवशी एक मित्राने 4 चाकाची टमटम दिली, त्या टमटममध्ये फिरलो. स्वतः मी उमेदवार होतो. तिसऱ्या दिवशी परत एक काहीतरी बोलेरो नावाची गाडी दिली. त्यानंतर चौथ्या दिवशी ज्या दिवशी मी परत प्रचाराला उतरलो, तर मला एका मित्राने स्कॉर्पिओ गाडी दिली. असा हा प्रवास वाढत वाढत गेला. मी फक्त पुढला उद्देश माहीत नाही, राजकारण माहीत नाही, फक्त जनतेमध्ये गेलो, जनतेच्या पाया पकडले. अरे एक पोरगा आहे आणि मला त्या पंचायत समितीत जाऊन तुमचं नेतृत्व करायचं आहे आणि मला आशीर्वाद रूपी तुम्ही मतदान करा, हे मागत गेलो. एका व्यक्तीच्या, एका मायमाऊलीच्या 2-2, 4-4, 5-5 वेळेस पाया पडलो. आणि अक्षरशः मला विजयाच्या शेवटच्या टप्प्यामध्ये जनतेनं नेऊन घातलं. पण मी फक्त 75 मताने पडलो. आणि तिथं भाजपचं मदन लहाने निवडून आले. प्रचंड पैसा, 100 एकरचा मालक आणि एकीकडं अर्धा एकरचं पोरगं. बापाला अर्धा एकर जमीन आणि एकीकडं त्या उमेदवाराला 100 एकर जमीन. तिसरा उमेदवार तर कुठं सापडला पण नाही, चौथा उमेदवारही सापडला नाही. पण मी फक्त 75 मताने पडलो. पण मी त्या जनतेचं खूप आभार व्यक्त करतो. ज्या जनतेने मला 75 मतदान कमी केले ना, त्या जनतेचं मी खूप आभार व्यक्त करतो.
कारण की हा सुधाकर शिंदे त्या जर लाटेमध्ये निवडून आला असता ना तर कदाचित आज तुम्हाला दिसलाही नसता. कारण की त्यावेळेस अपयश हे यशाचं पहिली पायरी आहे आणि ते जनतेने मला त्या 75 मताने अपयश दिलं. आज मी त्या 9 पासून तर आतापर्यंतचा हा संघर्ष आहे. हा संघर्ष आज मला तो कामा आला आणि आज खऱ्या अर्थानं आज हे जनतेचं प्रेम मिळतंय त्याचाच हा संघर्ष आहे आणि आज तो संघर्ष आपण बघतात. तर भाऊ, मला आणि जनतेला तुमच्याकडून ऐकायचं आहे की तुमच्या जीवनातली अशी एक चूक की ती तुम्हाला काहीतरी शिकून गेली, तुम्हाला काही सांगता येईल? नक्कीच. ज्या दिवशी राजसाहेब यांना अटक झाली आणि आम्ही एसट्या फोडल्या त्यामध्ये माय माऊलीला एक दगड लागला आणि मला 2014ला ते हिअरिंगमध्ये कळालं की त्या मायमाऊलीला माझ्याकडनं दगड लागला. अक्षरशः खूप त्रास झाला. त्यानंतर मी सर्व त्याग केलं की नाही, हे सगळं थांबवायचं आहे आणि आपण आपल्या व्यवसायामध्ये लक्ष द्यायचं. कारण की असं जर लोकांचे डोके बैकून जर असं त्यामध्ये कुठलंही जनतेला न्याय मिळत नाही असं आंदोलन आपल्याला करायचं नाही. आणि त्या दिवशीपासून मी स्टॉप झालो. पण काम करत असताना चळवळ थांबून देत नाही. 2016ला आमच्या व्यवसायावरती खूप मोठी उपासमारीची वेळ आली आणि त्या टायमामध्ये सन्मान्य महाराष्ट्राचे शेतकऱ्यांचे नेते बच्चूभाऊ कडू यांचा सहवास आम्हाला लाभला. आम्ही अनेक पक्षाकडे गेलो, अनेक मुख्यमंत्र्याकडे गेलो, उपमुख्यमंत्र्याकडे गेलो, पण आमचा कोणीही प्रश्न तो सॉल्व केला नाही. आणि बच्चूभाऊंच्या सहवासात गेलो, एक अपक्ष आमदार आणि अपक्ष आमदाराने महाराष्ट्रातल्या 5000 व्यावसायिकांचं प्रश्न मार्गी लावला आणि त्या दिवशीपासून आम्ही बच्चूभाऊ यांच्या सहवासात गेलो. सहवासात जात असताना 2016पर्यंत 14 ते 16 आम्ही भाऊचं कुठलंही आंदोलन असो, अपंगाचं आंदोलन असो, शेतकऱ्याचं आंदोलन असो, त्या आंदोलनामध्ये एक पाठीराखा म्हणून जे आम्ही बॅकग्राऊंड म्हणून आम्ही त्या आंदोलनात काम करण्याचा प्रयत्न केला. पण 2016मध्ये परत भाऊच्या मागं आम्ही ताकदीनं भाऊचे नेतृत्व स्वीकारलं आणि 16 पासून परत तेवढ्याच ताकदीनं भाऊच्या विचारानं, भाऊच्या पावलावर पाऊल टाकून, भाऊचे पूर्ण डोक्यामध्ये विचार घेऊन, डोक्यावर नव्हे तर डोक्यामध्ये विचार घेऊन परत त्या ताकदीनं आम्ही उतरलो. अक्षरशः जिल्ह्यामध्ये माझ्यावरती बच्चूभाऊंनी संभाजीनगरची जबाबदारी दिली. जिल्ह्यामध्ये काम करत असताना अपंगाचे प्रश्न असतील, वयोवृद्धांचे प्रश्न असतील, माझ्या शेतकऱ्याचे प्रश्न असतील आणि माझ्या सर्व विधवा भगिनीचे प्रश्न असतील, ह्या प्रश्नावरती आंदोलनं करत गेलो. आंदोलन करत असताना आंदोलन 100% पूर्ण यशस्वी होतोय नाही होतोय हा दुय्यम भाग आहे, पण त्या प्रश्नाला वाचा फोडणं हा प्रथम भाग आहे आणि ते वाचा फोडण्याचं काम आम्ही 2018-19 पर्यंत केलं आणि अक्षरशः कित्येक आंदोलनं आमचे भाऊच्या नेतृत्वामध्ये यशस्वी झाले. ते रस्त्याचे आंदोलनं असतील, तुमचे वयोवृद्धांच्या पगाराचे आंदोलनं असतील, असे अनेक आंदोलनं आम्ही भाऊच्या नेतृत्वामध्ये यशस्वी करून दाखवले. आणि 2019ला काम करत असताना मी आमदारकी लढलो. फुलंब्री मतदारसंघामध्ये आमदारकी लढलो, पण आमदारकीमध्ये मला कमी यश मिळालं आणि त्याच दिवशी ठरवलं की आता आपण ग्राउंड लेवलला उतरून काम केलं पाहिजे. आणि मी गोलडगाव जिल्हा परिषद जे गावं आहे जिल्ह्यामध्ये तर मी कामं करतच गेलो, पण एकदम प्रॉपर गोलडगाव सर्कलमध्ये लक्ष दिलं
जनतेचे प्रश्न मार्गी लावले. एकही आंदोलन माझं कुठलंही स्वतःच्या स्वार्थासाठी नव्हे, तर आत्तापर्यंत जेवढे आंदोलनं झाले ते फक्त शेतकऱ्यासाठी, दिव्यांगासाठी, अपंगासाठी, माझ्या वयोवृद्ध मातेसाठी, रस्त्यासाठी, पाण्यासाठी, विजेसाठी, लाईटसाठी. आत्तापर्यंत माझ्यावरती 28 गुन्हे दाखल झाले. 28 गुन्हे दाखल आहे आणि एकही माझ्या स्वार्थासाठी नव्हे, तर ते फक्त जनतेच्या आंदोलनातून आत्तापर्यंत 28 गुन्हे दाखल झाले आहे. मी आत्तापर्यंत जवळपास 30 ते 35 वेळा रक्तदान केलं. जवळपास 8 ते 10 वेळेस जेलमध्ये जाऊन बसलो. फक्त कशासाठी? तर ते जनतेच्या प्रश्नासाठी, जनतेच्या न्याय हक्कासाठी आत्तापर्यंत मी लढत आलो. आणि याही नंतर जोपर्यंत माझ्या शरीरामध्ये रक्ताचा शेवटचा थेंब असेल तोपर्यंत मी या मायबापासाठी, या जनतेसाठी लढत राहील, असं मी या वतीने आपल्याला सांगू इच्छितो. जसे की प्रत्येक पुरुषाच्या मागं एका स्त्रीचा हात असतो, तर आपण ताईला प्रश्न विचारू की ताई, जसं की भाऊनी समाजसेवेचा जो विडा उचललेला आहे आणि भाऊची जी समाजसेवा आहे त्याला तुमचा सहभाग आणि तुमचा कसा सहकार्य असतं? तसं मी त्यांना घरामध्ये म्हणजे अडकून नाही ठेवत. म्हणजे म्हणायचे मी त्यांना, बाबा तुमचं म्हणजे गोलटगाव सर्कलमध्ये काय आहे इतकं. पण आता जे मी जनतेचं प्रेम बघितलं त्याच्यामुळं मला असं वाटतं माणसाने नाही काही कमावलं पण माणसाच्या मनात घर केलं. जसं की ताई, भाऊचे जे समाज कार्य चालू आहे, तर यामध्ये भाऊचा नित्यक्रम कसा असतो आणि त्यांना तुमचा कसा सहवास आणि कसा त्यांना सहकार्य असतं? मी गोलटगाव सर्कल मायबापाला सांगू इच्छित आहो, मी जरी घरात असते पण जे ते तुमची सेवा करायला बाहेर पडतात तेव्हा मी त्यांच्यासोबत जे कोणी मित्रमंडळी, त्याचे कार्यकर्ते जे असले त्यांच्यासह म्हणजे सगळ्यांनाच मी डबा पुरवते. काहून की कुठंही माझ्या मायबापाला आणि त्यांना कुठंही कमी पडली नाही पाहिजे हे मी काळजी घेते. आणि आता हो घातलेल्या इलेक्शन 7 फेब्रुवारीला तुम्ही मायबाप जनतेला काय आवाहन करसाल? मी मायबापाला हेच आव्हान करते का बुवा तुम्हाला माणसाचं काम बघा आणि आम्हाला निवडून द्या, काहून की कार्य खूप छान आहे. येणाऱ्या काळामध्ये महिला सक्षमीकरणासाठी तुम्ही काय विचार करता आणि तुम्ही कोणत्या दृष्टीने बघता? मी ह्याच दृष्टीनं बघते की सगळे माझे भाऊ असतील त्यांनी पण यांचा आदर्श घेऊन सगळ्या महिलांना बाहेर काढा. काहून की आज जसा माझ्या नवऱ्याने मला सपोर्ट केला, सगळ्यांनी असा सपोर्ट करा हेच आव्हान करते. जसे की भाऊ ताईंनी सांगितलं आणि ताईचा जसा तुम्हाला सहवास आहे, तर एकंदरीत तुम्ही काय सांगसाल? जसे की समाजकारण आणि एकंदरीत तुमचा संसार यामध्ये तुम्ही कसा वेळ काढता? काय होतं मुळात, जो माणूस कायम जनतेसाठी लढत असतो त्याच्या घरामध्ये प्रॉब्लेम असतोच. कारण की प्रत्येक वेळेस एकच शब्द घरी गेल्यानंतर आठवायचा, कानावर यायचा, की तुम्ही रात्रंदिवस बाहेर सगळ्यांसाठी टाईम देता, आमच्यासाठी काय, आमच्यासाठी किती टाईम देता? हा प्रश्न कायम मला म्हणजे हे व्हायचा. पण मी याकडं कायम दुर्लक्ष केलं आणि तिनेही फक्त प्रश्न विचारायचं आणि स्वतःला समाधान करून घ्यायचं. म्हणजे इतकं अक्षरशः आई ही लग्नाच्या अगोदर आई असते आणि ज्यावेळेस मुलाचं लग्न होतं त्यानंतर जसं बायको ते घराचा पूर्ण सांभाळ करते त्याच पद्धतीनं ज्योतीनं सुद्धा माझ्या पाठीमागे पूर्णपणे ताकदीनं, मग ते नातेवाईक असेल, सर्व अपेक्षित असतील, यांचे सर्व कार्यक्रम असतील, घरातलं सर्व मुलांचं शिक्षणाचा विषय असेल आणि आईवडिलाची सेवा असेल, आईवडिलाच्या सर्व मनातल्या इच्छा असेल, ह्या तिने
माझ्या पश्चात तिने सर्व सांभाळल्या. खरं तर मी बोललो की मला वारंवार हाच प्रश्न विचारायचा की आम्हाला कधी वेळ, पण तो शब्द फक्त असायचा, पण मी कधीच वेळ देऊ शकलो नाही. आणि तिनेही कधीच असं वारंवार म्हणजे काही महिला खूप म्हणजे भांडणं करणं वगैरे हे अजिबात माझ्यासोबत कधीच घडलं नाही. आणि तिने आत्तापर्यंत जो सपोर्ट केला, जी साथ दिली, तिची कायम साथ राहील. आणि मी जनतेलाही आव्हान करतो की आता ही महिलांची जागा जरी असेल तरीही ती सुद्धा तितकी सक्षम आहे की ज्या जिल्हा परिषद जिल्हा परिषद सदनमध्ये ज्या आक्रमक पद्धतीने जो मुद्दा मांडला पाहिजे ती 100% त्या जिल्हा परिषदमध्ये तुमच्यासाठी जिल्हा परिषदमध्ये तितक्याच ताकदीने तो मुद्दा मांडेल असा मला आत्मविश्वास आहे. तर ताई, माझा प्रश्न तुमच्यासाठी, जेव्हा तुम्ही जनतेमध्ये जाता तर जनतेच्या काय प्रतिक्रिया असतात? जनतेच्या खूप छान. म्हणजे मी जेव्हा त्यांना विचारायचे, "भाऊ तुम्ही का जातात? इतकं गोलटगाव सर्कलमध्ये काय आहे तुमचं?" ते आता मी ते बघते, त्यांनी इतकं मनात लोकांच्या म्हणजे घर केलं का ते लोकं म्हणतात, "ताई तुम्हाला आमच्यापर्यंत यायचंच काम नाही. भाऊने इतके कामं केले, की तुम्ही आमच्या दर्शनाला सुद्धा येऊ नका." पण मला एक वाटतं की आपण त्यांच्यापर्यंत गेलो पाहिजे आणि याच्यानंतर पण आम्ही दोघं मिळून जसे मी आता घरी त्यांना साथ देत होते, आता त्यांना बाहेर पण देऊ शकते. माझ्या मायबापांनी वृद्धाश्रम त्यांनी स्पष्टपणे सांगितलं, "बाई आजच तुझा गुलाल." तर भाऊ, येणाऱ्या काळामध्ये, येणाऱ्या 5 वर्षामध्ये तुम्हाला सर्वात महत्त्वाचा प्रकल्प कोणता वाटतो? मायबाप जनता, माझा सगळ्यात मोठा जर प्रश्न कोणता असेल तर छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यामध्ये सगळ्यात मोठा प्रकल्प हा जायकवाडी धरण पैठण येथे आहे. आणि काय म्हणते ते धरण उशाशी आणि कोरड घशाशी आत्तापर्यंत कोणी करू शकलं नाही. मी 4 वर्षापूर्वी प्रश्न घेतला होता. अत्यंत दुष्काळ पडला होता. अक्षरशः गावोगावी टँकर चालू झाले होते. पाणी मिळत नव्हतं, जनावराला पाणी मिळत नव्हतं. पूर्ण उन्हाळा. आणि करमाड येथे मी 4 दिवसाचं उपोषण केलं. ते जे पैठणचं पाणी तुम्ही MIDCला देता ना, ते पाणी माझ्या शेतकऱ्याला द्या, ते पाणी माझ्या गावकऱ्याला द्या. या पाण्यासाठी मी 4 दिवस करमाडच्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याखाली उपोषणाला बसलो. आणि जलसंपदा विभाग यांना मी पत्र दिलं की जायकवाडीतून जर गंगापूरला लासूरला पाणी जात असेल तर आमच्या गोलटगाव सर्कलला का पाणी दिल्या जात नाही? माझ्या सुकना डॅम्पला का पाणी दिल्या जात नाही? लावकी डॅम्पला का पाणी दिल्या जात नाही? गोलटगावच्या प्रकल्पाला का पाणी दिल्या जात नाही? कौटगावच्या प्रकल्पाला का पाणी दिल्या जात नाही? येणाऱ्या काळामध्ये सगळ्यात ज्वलंत प्रश्न जर कोणता हाती मी घेणार आहे, कोणता प्रकल्प हाती घेणार आहे, तो जरी आमदाराचा असेल, पण मी आंदोलनाच्या माध्यमातून त्या प्रश्नाला वाचा फोडणार आहे. माझ्या कौटगावच्या धरणामध्ये पैठणहून डायरेक्ट पाणी कौटगावच्या धरणामध्ये कसं आणल्या जाईल? गोलटगावच्या धरणामध्ये कसं पाणी आणल्या जाईल? कोणेवाडीच्या धरणामध्ये कसं पाणी आणल्या जाईल? जे पाणी पावसाळ्यामध्ये वाहून जातं, पार खाली आंध्रामध्ये जातं, ते पाणी या गोलटगावच्या नव्हे तर या तालुक्यामध्ये, या पूर्ण भागामध्ये पाणी आणण्याचं काम सगळ्यात मोठं मी येणाऱ्या काळामध्ये घेणार आहे. नक्कीच भाऊ, तुम्ही हे कार्य जर पूर्ण केलं तर नक्कीच आपल्या भागातील जी शेतकरी जनता आहे नक्कीच सुजलाम सुफलाम झाल्याशिवाय राहणार नाही. मला असं तुम्हाला विचारावं वाटतं की तुम्ही हा प्रकल्प का हाती घेतला पाहिजे? काय झालं, जलसंपदा विभागाने धरणं बांधून ठेवले, पण पाणी किती येतं या कॅपॅसिटीवरती ते धरण उभं राहिलं पाहिजे होतं.
फक्त पैसा, जनतेचा पैसा खर्च करायचा, हे मोठमोठाले डॅम बांधायचे, पण त्यामध्ये पाणी येत नाही. कारण की पाणी कितीही पडलं तरी त्या डॅम भरत नाही. एकीकडं दुष्काळ, एकीकडं भला मोठा पाणी, ते पाणी होऊन जातं. ते पाणी आपण जर ह्या कौडगाव, गोलडगाव, कोनेवाडी पूर्ण तालुक्यामध्ये पाणी जर आणलं ना, तर त्या पाण्यामुळं धरणं भरतील. धरणं भरल्यामुळं ह्या एरियातलं सर्व ओलीत होईल. शेतकऱ्यांना ऊस घेता येईल, मोसंबी घेता येईल, फळबाग घेता येईल आणि 24 तास पाणी राहील. म्हणजे वर्षभर पाणी पुरेल. कारण की मोठा प्रकल्प असल्यामुळं कुठंही पाणी पडलं तर ते प्रकल्पाचं पाणी हे खाली जातं. ते पाणी इकडं कधी पाणी पडला नाही, दुष्काळ पडला, ते पाणी जरी इथपर्यंत आणलं तर ते पाणी माझ्या शेतकऱ्याला मिळेल, गावकऱ्याला मिळेल. आता बऱ्याचशा ग्रामपंचायती ह्या मोठमोठ्या धरणातून पाणी आणलं गेलं, पण शेतकऱ्याला आत्तापर्यंत पाणी मिळत नाही. त्यामुळं शेतकऱ्यांचं वर्षभर ओलीत राहील आणि माझा शेतकरी सुखी आणि समृद्ध होईल. यामुळे मला सगळ्यात हा प्रकल्प मला आंदोलनाच्या माध्यमातून आणायचा आहे. या येणाऱ्या काळामध्ये सगळ्यात मोठं जर आंदोलन माझं कोणतं असेल तर फक्त ते पाण्याचं आंदोलन असेल. तर भाऊ, मला तुम्हाला महत्त्वाचा प्रश्न विचारायचा आहे. वयोवृद्ध, महिला, बालक आणि तरुण यांच्यासाठी आपल्या काही उपाययोजना आहेत? 100% आहे, शासनाने दिलेले आहे. पण आतापर्यंत कुठलाच लोकप्रतिनिधी त्या योजना त्या बालकापर्यंत, त्या वयोवृद्ध महिलापर्यंत, वयोवृद्ध माझ्या मायबापापर्यंत पोहोचवले नाही. कारण की ह्या लोकांच्या डोक्यामध्ये एकच घुसलेलं आहे, भाजपचं सिम्बॉल हातात घेतला ना तर माणूस निवडून येतो. काँग्रेसचा सिम्बॉल जर हातात घेतला तर माणूस निवडून येतो. पक्षाची गुलामी या नेत्यांनी स्वीकारली आहे आणि मी जनतेची स्वीकारली आहे. येणाऱ्या काळामध्ये आपल्याला भागामध्ये प्रत्येक गावात जाऊन, जे मी आत्ता बोललो ना की जिल्हा परिषदची राहुटी, सदस्याची राहुटी गावात, ती प्रत्येक गावामध्ये राहुटी टाकणार. मग माझ्या वयोवृद्ध माता पित्याच्या पगारा असतील, काही बंद पडल्या असतील, काही चालू करायच्या असतील. आज मी आता फिरतोय ना, पहिल्यापासून फिरतोय, आतापर्यंत आपण खूप पगारा चालू केल्या, पण काय असतं, कुठल्या पदावर नसताना या सगळ्या गोष्टी एवढं शक्य नसतं. मला आत्तापर्यंत आंदोलनाच्या माध्यमातूनच या सगळ्या गोष्टी करण्याचा चान्स मिळाला, यश मिळालं. पण येणाऱ्या काळामध्ये ज्या वयोवृद्ध महिला, ज्या गावामध्ये आता म्हणताय ना की भाऊ आम्हाला पगार चालू नाही, 65 वर्ष झालं आम्हाला मुलगा सांभाळत नाही, आम्हाला आमचं, या सगळे प्रश्न माझ्यासमोर येत आहे. आणि ज्या कमी वयामध्ये विधवा झाल्या माझ्या माता भगिनी, त्या मुलांना बालसंगोपनाच्या माध्यमातून आपण येणाऱ्या काळामध्ये 2200 रुपये महिना कसा चालू केला जाईल, याकडे माझं मोठं येणाऱ्या काळामध्ये काम असेल. जसे की भाऊ, तुम्ही आतापर्यंत जे आंदोलने केली, जे उपोषणं केली, तर याच्याबद्दल तुम्हाला ही कल्पना कशी सुचली? काय झालं, 2018 दरम्यान फिरत असताना मी कौडगाव जालन्याला गेलो. तिथले रनिंग सरपंच, ग्रामपंचायत बॉडी, अनेक वर्षापासून, 18 वर्षापासून तो प्रकल्प प्रलंबित होता. हे सगळीकडे चक्रा मारू दमले अक्षरशः. आणि ते माझ्याकडे आले, भाऊ असा प्रश्न आहे, जवळपास 18 वर्ष झाले हा प्रकल्प मंजूर झाला, 90% काम झालं, फक्त धार दाबायची बाकी आहे. आणि तो मी प्रश्न हाती घेतला. मी त्यांना सांगितलं की हा प्रश्न 100% मार्गी लागल्याशिवाय मी पाठ दाखवणार नाही. आणि पहिलं आंदोलन मी ज्या तळ्यावरती राहिलेलं काम पेंडिंग होतं, जलसंपदा विभागाला मी पत्र दिलं आणि सांगितलं की ते काम चालू करा रे, आणि जर तुम्ही काम चालू केलं नाही
तर ज्या ठिकाणी ते अर्धवट काम पडलेलं आहे त्याच ठिकाणी त्या पाळोवरती बसून मी आंदोलन करेल. केलं आंदोलन, आश्वासन दिलं. आश्वासनात फक्त कागदोपत्री आश्वासन मिळालं. 1 महिना वाट बघितली, काम चालू झालं नाही. अक्षरशः ज्या लोक माझ्या पाठीमागे उभा होते तेही निघून गेले, त्याच गावातले. कारण की तिथं राजकारण घुसलं. मी त्या दरम्यान 1 महिन्यानंतर सारखा पाठपुरावा करत होतो, पण मला झोप येत नव्हती की आपण एवढा मोठा प्रश्न उचलला आणि जरी आपल्या पाठीमागचं जनता राजकीय कोणाच्या दबावपोटी निघून गेली, पण मला झोप येत नव्हती. आणि मी जलसंपदा विभागाला पत्र दिलं आणि डायरेक्ट गावामध्ये जाऊन उपोषणाला बसलो. अक्षरशः 4 दिवस मी उपोषण केलं. अन्न नाही, पाणी नाही, आणि प्रशासनाच्या सारख्या चक्रा चालू की बुवा आम्ही 10 दिवसात काम चालू करतो, हे पत्र घ्या. मी ऐकलं नाही. आणि ज्या दिवशी काम चालू झालं त्या दिवशी आज सुधाकर शिंदेने उपोषण सोडलं. आता ते प्रकल्प पूर्ण कंप्लीट आहे. अक्षरशः जर मनात जिद्द तुम्ही जर धरली ना तर कुठलीच गोष्ट शक्य नाही. 90% तळं कंप्लीट झालं, 10% बाकी आहे. ते कशासाठी बाकी आहे? 4 कोटीचा प्रकल्प 115 कोटीपर्यंत नेऊन टाकला. हे तळं जनतेसाठी नव्हतंच. हे तळं कोणासाठी होतं? तर हे तळं फक्त पुढाऱ्यांना पैसे कमवण्यासाठी होतं. आणि ते तळं 18 वर्ष जमिनी माझ्या शेतकरी मायबापाच्या गेल्या, पण शेतकऱ्याला पाणी मिळालं नाही. त्यानंतर शेतकऱ्याला 1 वर्षामध्ये पाणी मिळालं आणि तळही तो प्रकल्पही कंप्लीट झाला. खऱ्या अर्थानं हे यश त्या कौडगाव अंबडच्या आणि कौडगाव जालन्याच्या, कारोळच्या, गोलडगावच्या जनतेच्या चेहऱ्यावरती मी आज बघत आहे. मी दिव्यांग बांधवाचं, बच्चूभाऊंचा सगळ्यात जर जिव्हाळ्याचा प्रश्न कोणता असेल ना तर तो प्रश्न आहे अपंग. ज्याला हात नाही, पाय नाही, डोळे नाही, त्याला स्वतःचं परिवार सुद्धा बघत नाही, अशा परिवारासाठी बच्चूभाऊ तळमळीने लढत असतात. आणि मी सुद्धा तेवढ्याच तळमळीनं तो मुद्दा घेतला 2018ला आणि BDOला पत्र दिलं की आपल्या विभागामार्फत 2011 पासून तर 18 पर्यंत 11 कोटी रुपये अपंगाचे द्यायचे आहे आणि आपला विभाग देत नाही, कारण की त्याच्यावरती टक्केवारी मिळत नाही. त्यामुळे मी प्रश्न घेतला. जागरण गोंधळाचं मी आंदोलन त्यावेळेस पंचायत समितीवरती केलं. जागरण गोंधळ घातला. हे कुठंतरी या अधिकाऱ्याचे कान उघडले पाहिजे. त्यामुळे मी जागरण गोंधळ घातला, पण जागरण गोंधळ घालूनही त्या अधिकाऱ्याला घाम फुटला नाही. आणि मी 15 दिवसानंतर मग मी त्या अधिकाऱ्याच्या कार्यालयामध्ये गेलो आणि सांगितलं, साहेब विनंती आहे, आपण जर हे 11 कोटी जर वाटले ना तर त्या अपंग बांधवाचा 1 महिन्याचा किराणा धकेल, 2 महिन्याचा किराणा धकेल, कोणाला दवाखान्यामध्ये ते पैसे काम येईल. त्या अधिकाऱ्याने मला सांगितलं की हे काही शासन काही त्या अपंगाला पुरवण्याचा ठेका घेतला नाही. त्या अपंगाने भीक मागावं, रस्त्यानं जावं. कुठंतरी डोक्यामध्ये आग निर्माण झाली. ज्या खुर्चीवरती बसलो ती खुर्ची उचलली आणि त्या अधिकाऱ्याच्या डोक्यामध्ये घातली. 8व्या दिवशी छत्रपती संभाजीनगर जिल्हा तालुक्यामध्ये 11 कोटी रुपये वाटण्यात गेले. त्यावेळेस मी 8 दिवस जेलमध्ये जाऊन बसलो, पण 8व्या दिवशी ज्यावेळेस मी जेलमधून बाहेर आलो ना तर मला पहिली बातमी जर कोणती मिळाली असेल तर त्या तालुक्यामध्ये 11 कोटी रुपये त्या अधिकाऱ्याने वाटले. त्यापेक्षा काय मोठं आहे? कोणासाठी जाऊन बसलो जेलामध्ये? तर या तालुक्यातल्या, या जिल्ह्यातल्या माझ्या अपंग बांधवासाठी, माझ्या दिव्यांग बांधवासाठी. आम्ही मारणाऱ्यापेक्षा, आम्हाला शिकवण आहे बच्चूभाऊंची की मारण्यापेक्षा जगवणारा मोठा असतो. आणि जे आता मी बोललो ना की त्या अधिकाऱ्याच्या डोक्यामध्ये मी खुर्ची घातली, हे आम्हाला बिलकुल पटत नाही. पण लातो के भूत अगर बातों से मानते नहीं
तर ह्या गोष्टी आमच्या डोक्यामध्ये घुसतात. कारण की अक्षरशः जे मी आत्ता बोललो की मी मारलं, ते आम्हाला खूप दुःख झालं. पण 11 कोटी माझ्या बांधवांच्या खिशामध्ये पडले ना, ते सगळ्यात मोठा आनंद आम्ही त्या दिवशी घेतला. तुकाराम महाराज नेहमी सांगायचे की पुत्र हवा ऐसा गुंडा, त्याचा त्रैलोकी झेंडा. मान्य आहे. जर यानंतर कुठल्याही अधिकाऱ्याने माझ्या शेतकऱ्याला, माझ्या अपंग बांधवाला, माझ्या मायबापाला त्रास दिला ना, तर कुठलीही गय केल्या जाणार नाही. जर तुम्ही हा प्रश्न एका फोनमध्ये सोडला नाही ना, तर तितक्याच ताकदीने हा सुधाकर शिंदे त्यावरती आक्रमकतेने तो प्रश्न सोडल्याशिवाय राहणार नाही. भाऊनी केलेले आंदोलने आणि जनतेने हातात घेतलेली ही निवडणूक हे बघता मला असं म्हणू वाटतं, आजन्मी हारण्याचा इथे कुठे सवाल आहे, आजन्मी हारण्याचा इथे कुठे सवाल आहे. आणि जन्मताच ज्योतिताई आणि सुधाकर भाऊ यांच्या कपाळी विजयाचा गुलाल आहे, विजयाचा गुलाल आहे. तर येणाऱ्या निवडणुकीमध्ये मायबाप जनता एक दूरदृष्टी असलेलं कार्य हाती घेऊ पाहतोय आणि ते करण्याची इच्छा ठेवतोय. तर ज्योतिताई आणि सुधाकर भाऊ यांना येणाऱ्या काळामध्ये होणाऱ्या निवडणुकीसाठी खूप खूप शुभेच्छा. 2026च्या निवडणुकीसाठी भाऊ तुमचा मुख्य विकास अजेंडा काय आहे? आज शेतकऱ्यांना सगळ्यात मोठा जर प्रश्न कोणता असेल तर शेतामध्ये जाणारा रस्ता, तो पांदन असेल, शिवरस्ता असेल, पाऊल रस्ता असेल, ज्या ज्या रस्त्यामध्ये अडीअडचणी असतील त्या सर्व शेतकऱ्यांना सोबत घेऊन मी येणाऱ्या काळामध्ये सगळ्यात महत्त्वाचा शेतकऱ्याचा प्रश्न आहे तो आपण याच्या निमित्ताने सोडणार आहे. त्यानंतर गावोगावी पाण्याचा प्रश्न असेल. बऱ्याचशा गावामध्ये आजही विहीर आहे, टाकी आहे, पण पाणी नाही. तर कुठंतरी पैठणचं पाणी त्या गावाला देता येईल का? किंवा एखादा मोठा प्रकल्प आहे, त्या प्रकल्पाला वर्षभर पाणी असतं, त्या प्रकल्पातून पाणी त्या गावाला देता येईल का? तो सुद्धा आपण येणाऱ्या काळामध्ये प्रयत्न करणार आहे. आणि तो प्रयत्न नव्हे तर तो त्या गावापर्यंत तो विकास पोहोचवणार आहे. तसेच आरोग्यावरती सुद्धा जो आता विषय बोलले तुम्ही, की जो आरोग्यावरती जो खर्च होतो ना, तो कुठंतरी मार्गी लागला पाहिजे, तो जनतेचा फायदा झाला पाहिजे. आजही तुम्ही बघताय ना की आरोग्यावरती खूप करोडो रुपयांना खर्च आहे, पण तो कोणी कुठं डॉक्टर उपस्थित राहत नाही, कुठं कर्मचारी उपस्थित राहत नाही, कुठं त्या कर्मचारी चांगले आहे पण त्यांना यंत्रसामुग्री नाही, कुठं मेडिकल उपलब्ध होत नाही. तर हे कसं आपल्याला त्या PSCला मेडिकल चांगलं देता येईल, त्या PSCच्या कर्मचाऱ्याला राहण्याच्या सुविधा कशा चांगल्या देता येईल, त्यानंतर 24 घंटे तो दवाखाना कसा उघडा राहील, याकडं आपण फोकस करणार आहे. यानंतर शाळेमध्ये ज्या प्रत्येक पालकाचा दृष्टिकोन बदलला आहे की माझं पोरगं इंग्लिश मीडियममध्ये गेलं पाहिजे, त्याला तिथं चांगलं शिक्षण मिळालं पाहिजे. पण येणाऱ्या काळामध्ये तुमचं पोरं जिल्हा परिषदमध्ये चांगलं शिक्षण तुम्हाला कसं दिलं जाईल, याकडं माझं सगळ्यात मोठं विजन असणार आहे. कारण की ज्या जिल्हा परिषदचा विषय आपण हाती घेतला ना, तर एका वर्षामध्ये त्या जिल्हा परिषदचा रिझल्ट आपण टॉपवरती नेल्याशिवाय राहणार नाही. आणि येणाऱ्या काळामध्ये इंग्लिश मिडियमचे मुलं त्या गावामध्ये कसे शिकतील, याकडं माझं सगळ्यात मोठं विजन असणार आहे. की जेणेकरून आज शेतकऱ्यावरती पेरता येतं, पिकवता येतं, पण कधी दुष्काळ पडतो, कधी शेतकरी दुष्काळामध्ये होरपाळल्या जातो, कधी शेतकरी हा मालाला भाव भेटत नाही म्हणून होरपाळल्या जातो. ज्या बगीच्यामध्ये आपण मोसंबीच्या बगीच्यामध्ये बसलेलो आहे, बगीचा इतका टॉप आला, 35,000 रुपये रेट होता,
पण आज त्याला 2,000 रुपये कोणी घेईना. म्हणजे एकीकडं आम्हाला आमच्या शेतकऱ्याला पेरता येतं, उगवता येतं, चांगल्या क्वालिटीचा माल काढला जातो, पण भाव मिळत नाही. एकीकडं खता बियाचे भाव एकदम गगनाला भिडले. खत बी बरोबर त्या पद्धतीनं वाढतंय, पण आमचा कापसाचा भाव वाढत नाही, आमच्या मोसंबीचा भाव वाढत नाही, आमच्या डाळिंबचा भाव वाढत नाही, आमच्या खरीप या कडधान्याचा भाव वाढत नाही. याकडेही यानंतर बच्चूभाऊ यांच्या नेतृत्वामध्ये आम्ही चांगल्या पद्धतीनं याकडे कसं आपल्याला पुढं जाता येईल, शेतकऱ्याला कसं याच्यातून चांगल्या पद्धतीनं मार्जिन मिळवता येईल. कारण की शिक्षणाचा खर्च जरी कमी झाला ना, आज इंग्लिश मिडियमचा लाखो रुपये खर्च आहे, ते शिक्षण जर त्या जिल्हा परिषदमध्ये मिळालं तर तो खर्च माझ्या शेतकऱ्याचा वाचेल. एकीकडं दवाखाना आहे, आरोग्य PSC आहे, आरोग्य केंद्र आहे, तोच जर दवाखान्याचा खर्च त्या आरोग्य केंद्रामध्ये आपल्याला वाचवता आला ना, तर माझ्या शेतकऱ्याचा खर्च मला कमी करता येईल. या पद्धतीनं आपण येणाऱ्या काळामध्ये पुढं वाटचाल करणार आहे. माझ्या जनतेला हात जोडून विनंती आहे, हे आपण मी कुठल्याही पदावर नव्हतो, तरीही आत्तापर्यंत महावितरणचे विषय असतील, आरोग्याचे विषय असतील, ऑपरेशनचे विषय असतील, अक्षरशः 650 वयोवृद्धांचे ऑपरेशन मी करून आणले. ज्याकडं बघितलं जातं की मतदान हे हाताला धरून कोणीतरी नेतं आणि त्या वयोवृद्धांचं मतदान केलं जातं, ते मी 650 ऑपरेशन आत्तापर्यंत करून आणले. आत्तापर्यंत 28 वेळा रक्तदान केलं. आत्तापर्यंत हजारो ज्या पेशंटला रक्त लागतं ना, तर ते पेशंटला रक्त पुरवण्याचं आम्ही काम केलं. आम्ही रक्त घेणाऱ्याची औलाद नाही, तर आम्ही रक्त देणाऱ्याची औलाद आहोत. आत्तापर्यंत 28 वेळेस रक्तदान केलं. आम्ही मारणाऱ्यापेक्षा जीव वाचवण्याचा प्रयत्न करतो. याच पद्धतीनं येणाऱ्या काळामध्ये आम्ही अधिक कसं HI पेक्षा ताकदीनं काम कसं करता येईल याकडे आम्ही प्रयत्न करणार आहोत. मला तुम्हाला प्रश्न विचारायचा आहे, बच्चूभाऊ कडू यांचा जनशक्ती प्रहार या पक्षाचे काय ध्येय धोरण आहे की जनतेच्या त्या हिताचे आहे? काय झालं, अमरावती जिल्ह्यामधील अचलपूर मतदारसंघातील जनतेचं तर मी त्या जनतेला सॅल्यूट मारतो की अशा बच्चू कडू नावाच्या व्यक्तीला तुम्ही विधानसभेमध्ये पाठवलं आणि आज महाराष्ट्राला त्या माणसाने महाराष्ट्राला ओळख निर्माण करून दिली. आमच्या बाजूचा आमदार कोण आहे आम्हाला माहीत नाही, जनतेला माहीत नाही, पण आज कुठेही जा, एखाद्या वयोवृद्ध माता पिताकडे जा आणि विचारा बच्चू कडू कोण आहे, तर ते सांगतात की बच्चू कडू हा शेतकऱ्यासाठी लढणारा आमदार आहे, बच्चू कडू हा दिव्यांगासाठी लढणारा आमदार आहे, बच्चू कडू हा माझ्या वयोवृद्धांच्या प्रश्नासाठी लढणारा आमदार आहे, बच्चू कडू हा कर्मचारीसाठी लढणारा आमदार आहे, बच्चू कडू हा ग्रामपंचायतच्या कर्मचाऱ्यासाठी लढणारा आमदार आहे, बच्चू कडू हा जिथे अन्याय आहे तिथे लढणारा आमदार आहे. खऱ्या अर्थानं आम्हाला गर्व आहे, ज्या पक्षामध्ये आम्ही काम करतो ना, ज्या पक्षाचा आम्ही झेंडा हातात घेतला ना, तो पक्षाचा जर झेंडा कोणाचा असेल तर तो पक्षाचा झेंडा आहे शेतकऱ्याचा, दिव्यांगाचा, माझ्या माय माऊलीचा, माझ्या विधवा भगिनीचा हा झेंडा आहे. हे नेतृत्व आम्ही जे स्वीकारलं ना, फक्त आणि फक्त कामाच्या भरोशावर आहे. आणि जे काम आज आम्ही उभा केलं ना, तर ते त्यामुळं येणारं विजन बच्चूभाऊंचं जे असेल ना, आपण जो प्रश्न विचारला की बच्चूभाऊंचं एकच विजन आहे की शेतकऱ्याला हमी भाव मिळाला पाहिजे. शेतकऱ्याला हमी भाव तुम्ही देऊच शकत नाही, पण शेतकऱ्याचा खर्च कमी करा, शेतकऱ्याला पेरणी ते कापणीपर्यंत MRGS मध्ये समाविष्ट करा, शेतकऱ्यांचा दिव्यांगाला 6,000 रुपये पगार चालू करा, वयोवृद्धांना 65 वर्ष झाले ना सगळ्यांना पगार चालू करा. हे सगळ्यात मोठे बच्चूभाऊंचे धोरण आहे. त्यानंतर आरोग्यावरती आपण बघितलं असेल, आम्ही रक्तदानाचे खूप मोठे शिबिर घेतले, रक्त घेणारे नेते आम्ही बघितले, पण रक्त देणारे कोणी आमदार आजपर्यंत बघितले नाही. बच्चूभाऊने आतापर्यंत 110 वेळेस रक्तदान केलं.
300-350 गुन्हे अंगावरती घेऊन बच्चूभाऊ महाराष्ट्रामध्ये लढताय. अशा नेतृत्वामध्ये आम्ही काम करतोय, याचा आम्हाला खरं तर गर्व आहे. तर भाऊ, बांधकाम कामगारांसाठी आपण आतापर्यंत काय कार्य केले? काय झालं 2021ला मी गावोगावी जाऊन बांधकाम योजना ही लोकांपर्यंत पोहोचवली. मला बरेच लोक म्हणायचे त्याला इलेक्शन लागलं नाही, पोट्ट आता कागद घेऊन पळू लागलं. मी सगळीकडे दुर्लक्ष केलं आणि गावागावात बसलो. सर्व बांधकाम कामगाराचे फॉर्म भरून घेतले. त्यांना ज्या बांधकाम कामगार मंडळाने ज्या योजना दिल्या, त्यावेळेस बच्चूभाऊ राज्यमंत्री होते. मी त्या योजना त्या बांधकाम कामगाराच्या दरवाजापर्यंत नेऊन पोहोचवल्या. मग ते संदूक असेल, त्यानंतर त्या सुरक्षा संच असेल, संसार उपयोगी वस्तू असतील, अशा मुलांना स्कॉलरशिप असतील, 2,500पासून तर 1,00,000 रुपयापर्यंत आपण त्या योजनेच्या माध्यमातून माझ्या कामगार बांधवांना त्या योजना पोहोचवल्या. मी काय माझं वावर विकून दिलं का? नाही, फक्त शासनाच्या योजना माझ्या बांधकाम कामगाराच्या दरवाजापर्यंत पोहोचवल्या. पण आता काही प्रॉब्लेम आहे की छत्रपती संभाजीनगर जिल्हा आणि छत्रपती संभाजीनगर शहर आणि तालुका हे एकत्र आहे. आज 8-8, 9-9 महिने माझ्या कामगार बांधवांना रिन्युअल करण्यासाठी वेळ लागतोय आणि त्यापासून तो कामगार वंचित राहतोय. मी अनेक पत्र दिले, पण आतापर्यंत तो प्रश्न थांबला नाही, त्या अधिकाऱ्याने सोडला नाही. पण येणाऱ्या काळामध्ये मी सर्व जनतेला मायबापाला आव्हान करतो की इलेक्शन झाल्यानंतर 1 ते 2 महिन्यामध्ये माझं आंदोलन हे कामगार मंत्र्याच्या कार्यालयासमोर असेल. कारण की 1 वर्ष तुम्हाला जर ते रिन्युअल करण्यासाठी, स्कॉलरशिप मिळवण्यासाठी हा जर वेळ काळ जर जात असेल तर त्या कामगाराला प्रॉपर योजना मिळत नाही. त्यामुळं आपण ज्या कायद्याप्रमाणे ते योजना फक्त 40 दिवसामध्ये का 30 दिवसामध्ये ती मिळाली पाहिजे, पण हे होत नाही. खऱ्या अर्थाने येणाऱ्या काळामध्ये आपण ती योजना कशी आपल्याला 30 दिवसावरती आणता येईल यावरती सगळ्यात मोठं काम करणार आहे. हा प्रश्न विचारायचा आहे की तुमच्या पाठीमागं कोणी नाही आणि एक तुम्ही सर्वसाधारण शेतकऱ्याचे सुपुत्र आहात, तर तुम्ही या गोष्टी कशा हाताळता? असं काय झालं, एक काम करत असताना माझ्या पाठीमागं माझा भाऊ होता, आईवडील आहे आणि बायको पण आहे आणि पूर्ण जनसमुदाय ज्याचे ज्याचे कामं केले ते लोकसुद्धा माझ्या पाठीमागं उभं राहतात. आज जो कामाच्या भरोश्यावरती जो माझ्या पाठीमागं जनसमुदाय उभा आहे, पण यातून एक गोष्ट हरवल्या अशी वाटते. हे जो माझा खंबीर माझ्या पाठीमागं जो सपोर्ट होता, तो माझा लहान भाऊ 2018ला त्याला तोंडाचा कॅन्सर झाला आणि तो 2019ला मरण पावला आणि देवाने त्याच्यावरती खूप मोठा आघात केला. खऱ्या अर्थानं भावाची काय जबाबदारी असते ना, हे आज मला कळते आणि ती उणीव मला आज भासते. इतकं चांगलं काम करत असताना जर तो माझ्याकडनं माझा पाठचा भाऊ हिरावून घेतोय, खूप मोठं दुःख मनामध्ये. इतकं आपलं चांगलं काम करत असताना जर हे सगळ्या गोष्टी घडत आहे. पण चलो असो की हे एक दिवस माणसाला येणं आहे, एक दिवस जाणं आहे, असं संप्रदायाच्या म्हणीप्रमाणे ते घेऊन आपण पुढं चालतोय. काय झालं, खऱ्या अर्थानं खूप मोठं दुःख आज मला त्या गोष्टीचं वाटतंय. पण ती उणीव खूप मोठी न भरून निघणारी आहे. शेतकऱ्याचा सन्मान, दिव्यांगाचा आधार,
वयोवृद्ध माता पित्यांचा आधार, गोलटगाव सर्कलच्या विकासासाठी मायबाप जनता निवडून द्या. येणाऱ्या 7 तारखेला निवडून द्या प्रहार.